PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. पितुरप्रीत वाईल्ड लव भाग 15वा. लेखिका प्राची सुळे. ज्या कोणी हे केलं असेल तो आत्ता जिता राहणार नाही. जर तो गपगुमान पुढे आला नाही तर याद राखा, ही अख्खीच्या अख्खी वस्ती पेटवून देऊ. जिला तुम्ही तुमच्या घरात ठेवले तिला बाहेर काढा, नाहीतर घरात घुसू एकेकाच्या. मग परिणाम लय वाईट होतील. बादल आवेशाने ओरडला. कथा पुढे सुरू. सगळीकडे शांतता होती आणि ही शांतता या 4 लांडग्यांचे हृदय जाळीत होती. असे अचानक लोक गायब कुठे झाली की यांना समजलं आम्ही येत आहोत ते. शेरा आधीच कळवळत होता. तो उठून उभा राहिला. धोका आहे पण दिसत नाहीये. कुठूनही अचानक हल्ला होईल ही भीती चौघांना लागून राहिली व याच भीतीमुळे ते जास्त बिथरले. असं लपून लढण्यात त्यांना जराही इंटरेस्ट नव्हता. माकडांनो, आता बाहेर येता की आम्ही आत येऊ? हिरा ओरडला. ठीक आहे, नका येऊ. आणि त्या पोरीला कुठे ठेवले तेही सांगू नका. आम्ही अख्खी वस्ती जाळून टाकतो, बादल म्हणाला. त्याचवेळी गाडीचा एक टायर घरंगळत त्यांच्या रोखाने येऊ लागला. चौघे अलर्ट झाले. येणाऱ्या टायरकडे पाहू लागले. मनात भीती आता दाटू लागली, पण चेहऱ्यावर तसे न दाखवता उभे राहिले. आणि त्यांनी पाहिले, दमदार पावलं टाकत सावकाश शिवा त्यांच्या रोखाने येत होता. एकटा आणि निहत्ता. त्याला पाहून चौघांचे डोळे चमकले. शिवाला माराची संधी ते सोडणार नव्हते. बरं झालं एकट्या आलास ते, नाहीतरी तुझ्या चमच्यांना उगाच मारावं लागलं असतं, शेरा खाली थुंकत कुत्सितपणे म्हणाला. तोपर्यंत शिवा त्यांच्याजवळ पोहोचला होता आणि काही काळाच्या आत ते घडलं. शेरा 3 फूट मागे धडपडला, तेही तोंडावर हात घेऊन. हाताला रक्ताची धार लागली. नक्कीच नाक आणि ओठ फुटला असणार त्याचा. त्याची ही पुन्हा झालेली अवस्था पाहून बाकीचे तिघे पागल व्हायचे बाकी राहिले. ते कोणाची माणसं आहेत, त्यांची ताकद किती आहे हे सपशेल विसरून शिवाने भरवस्तीत त्यांना मारलं होतं. हे सहन होणे तर शक्यच नव्हतं. तुझी एवढी हिंमत? तू आमच्यावर हात उचलणार? आणि तू सरळ शिवावर धावून आला आणि त्याला फाईट मारण्यासाठी आवेशाने त्याने हात उगारला. पण हाय रे, त्याचा हात हवेतच तरंगत राहिला. हात हलवणे कठीण झाले आणि तू ताकद लावत होता, पण शिवाच्या क्रोधापुढे तो काहीच नव्हता. आणि हाच क्रोध शिवाची ताकद बनला होता. आणि तू गुरासारखा ओरडला, कारण त्याचं मनगट कट्ट मोडले होते. हा सारा प्रकार बघून चौघे घामाने चिंब भिजले. भूत पाहावं तसे ते शिवाकडे पाहू लागले. हरामखोर, बादल जीव खाऊन ओरडला. शिवाने त्याच्याकडे पाहिलं. थांब शिवा. अचानक जोराचे आवाज सर्वांनी ऐकले. साऱ्यांनी तिकडे पाहिले. वस्तीतल्या सगळ्या बायका हातात जे काही मिळेल ते घेऊन उभ्या होत्या. झाडू, लाटणं, काठी, दोऱ्या. शिवा, बाजू होतो. आता हे चौघेही आमची शिकार आहेत. आमची वस्ती जळायला आलेत. आमच्या मुली बाळीने घेऊन जाणार का? आता कळेल, ही नुसती वस्ती नाही आहे, तर इथल्या प्रत्येकाचा आत्मा आहे ही. आणि हिच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्याची काय गत करतो आम्ही? हो, तू बाजूला, लताई रागाने कडाडली. जे ठरलं होतं तसेच घडले. आता त्यांची खबर जमाव घेणार होता आणि जमावाला चेहरा नसतो. एका क्षणात साऱ्या जणी त्यांच्याकडे धावल्या. शिवा अलगद बाजूला झाला. अंतू, हिरा, बादल साऱ्यांच्या हाताचा मार खात होते. चौघांना त्या साऱ्या जणी भारी पडत होत्या. सर्वात आधी सावरला तो शेरा. तो वाचला होता. प्रसंग ओळखून त्यांनी पटकन गाडीत उडी घेतली. तोंडातून रक्ताची धार वाहत होती. झटक्यात त्यांनी गाडी सुरू केली व जोरात ओरडला. बसा लवकर. त्यांनी गाडी रेस केली. आता नाही तर कधी नाही अशी वेळ आली त्यांच्यावर. तिघे सर्व शक्तीनिशी कसे तरी गाडीच्या मागे धावू लागले. शेराने गाडी पुढे नेली. एक एक करून धावत पळत तिघे गाडीमध्ये बसले. शेराने गाडी पळवायला सुरुवात केली. ते गेले त्या दिशेला पाहत साऱ्या बायकांनी हसून जल्लोष केला. भूमी आली. तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे भाव होते. ती त्यांच्याजवळ गेली. पण तरीसुद्धा ही तर सुरुवात आहे असे तिचं मन सारखं म्हणत होते. एकाचं तोंड नाक फुटलेलं, एकाचा मोडलेला हात, तर दोघांचे चेहरे ओठ काळे लाल झालेले, कपडे फाटलेले. चौघेही ध्यान दिसत होते. मान खाली घालून ते संग्रामच्या पुढ्यात उभे होते. संग्राम त्यांना जळजळीत नजरेने बघत होता. माती खाऊन याला लाज नाही वाटली? कमीने कुठले? संग्राम भडकला. काय बोलावे त्यांना काही सुचत नव्हते. अरे बोला ना, की तोंड पण शिवून पाठवलं आहे. संग्राम बेभान झाला. सरकार, मी सांगतो. भीत भीत शेरा म्हणाला. काय मुहूर्त काढणार आहेस का? संग्रामचा राग कमी होत नव्हता. शेराने भीत भीत तिथे काय घडले ते सगळं सांगितले. अरे, रेड्यासारखे माजलात फक्त आणि बायकांकडून मार खाऊन आलात. जा, थोबाड काळं करा कुठेतरी जाऊन.
जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत माझ्यासमोर यायचं नाही, समजलं? संग्राम रागाने पाहत बोलला. चौघे काहीही न बोलता तिथून निघून गेले. संग्रामने टेबलावरचा ग्लास दूर भिरकावला. वस्तूंवर राग काढून बदला पुरा होत नाही. पाठीमागून थंडगार आवाज आला आणि संग्राम वळला. पाठीमागे पवित्रा उभी होती. मग काय करू? वाटलं त्या भूमीला नाक घासायला लावीन, शिवाला धडा शिकवेन. पण झाले भलतेच. तू पाहिलंस ना? संग्राम पडेल आवाजात म्हणाला. अर्धवट डोकं चालवलं तर असंच होणार. पवित्रा त्याच्यासमोर येऊन बसत म्हणाली. संग्राम तिच्याकडे बघत राहिला. राहू दे, तुम्ही शांत घ्या. मी बघते काय करायचं ते. इथे शक्ती नाही, युक्तीने काम करायचे आहे. मी बघते. पवित्रा ओठ रुंदावत हसले. एकदम नाक तोंडच फोडलं त्यांचं तुम्ही, आणि एकाचा हात मोडलात. एवढा राग? भूमीने शिवाकडे बघत विचारले. हो, येणारच राग. शिवा आवेशात बोलला. का? कारण कारण सांगा ना. भूमी बेडवर बसत म्हणाले. कारण त्या पापी लोकांच्या तोंडात तुझं नाव आलं. तुला बाहेर घेऊन या म्हणाले. हे सगळं मी ऐकून घेऊ का? शिवा नजर रोखत म्हणाला. त्या नजरेत भूमीला दिसले, जाणवले ते फक्त प्रेम, कधीही न संपणारं, तिच्याबद्दलचा आदर. हेच तर हवं होतं तिला. ती शिवाजवळ गेली. तो खिडकीतून बाहेर बघत होता. तिने त्याचे हात हातात घेतले. शिवाने तिच्याकडे पाहिले. दोघांच्या नजरा भिडल्या. प्रेम ट्रान्सफर झाले आणि शिवाने भूमीला छातीशी घट्ट जवळ घेतले. भूमी त्या मिठीत विरघळू लागली. शिवाशी लग्न करून आपण मोठी चूक केली आहे. स्वतःच्या सेफ्टीसाठी किंवा आधारासाठी शिवाला जबरदस्तीने या नात्यात ओढले. संग्रामने माझ्यावर कोणता सूड उगवला आहे त्याचा अंदाज आता लागतोय. कॉलेजमध्ये बाईक रेसिंगच्या वेळी केलेला त्याचा पर्दाफाश आणि अपमान. हो, त्याचाच सूड घेतला त्याने. माझ्याशी प्रेमाची खोटे नाटक केले, लग्नाचे स्वप्न दाखवले आणि आणि जसा त्याचा अपमान झाला होता अगदी तसाच त्याने माझा केला. मला माझ्याच लोकांसमोर चुकीचे ठरवले, भर लग्न मंडपातून घालवून दिले. पण मी जे केले ते चुकीचे नव्हतेच. संग्राम वाईटच वागला होता त्यावेळी, पण माझे प्रेम खरे होते. तरी त्याने विश्वासघात केला आणि आज तर त्याने कहरच केला. सरळ वस्तीवर हल्ला करवला. ही सुरुवात आहे. पुढे काही भयंकर परिणाम होणार नाही याची काय गॅरंटी? मी माझ्यासाठी शिवासकट इतर साऱ्यांचे प्राण वाईटच नाही धरू शकत. भूमीच्या मेंदूत प्रश्नांचा, विचारांचा कल्लोळ माजला. बेडरूमच्या खिडकीला टेकून ती विचार करत होती. खांद्याला झालेल्या स्पर्शाने ती दचकली. कसला विचार करतेस? शिवाने विचारले. भूमीच्या डोळ्यात पाणी आले. तिला उगाचच वाईट वाटले. भूमी, दुःखी का झालीस? मला माफ करा. तुमच्याशी लग्न करून मी तुम्हाला नवीन संकटात टाकले आहे, तुम्हाला आणि साऱ्या वस्तीलाही. भूमी स्फुंदून म्हणाली. काय बोलतेस? असे काही नाही. तू स्वतःला दोष देऊ नकोस. शिवा तिचे अश्रू पुसत म्हणाला. नाही कसे? संग्राम असे का वागला, का वागतोय हे तुम्हाला माहीत नाही आहे. मग ऐकाच. भूमीने त्याला कॉलेजमध्ये घडलेला किस्सा सांगितला. त्याने केलेलं प्रेमाचं खोटं नाटक आणि लग्नात त्याने केलेला विश्वासघात, सारं काही सांगितले. ती सांगत होती आणि शिवाचे डोळे मोठे होत होते. काय म्हणतेस? हो, हेच खरं कारण आहे. आणि आता मी तुमच्याशी लग्न केल्यामुळे तो बिथरला आहे. त्यामुळेच त्यांनी असं नीच कृत्य केलं आहे. मला मान्य आहे, तुमच्याशी लग्न केले ती परिस्थिती बिलकुल वेगळी होती. त्याही पलीकडे जाऊन. काय भूमी? भूमीने खाली नजर केली. ती काही बोलली नाही. बोल ना, त्याही पलीकडे काय? शिवाने तिच्या खांद्यांना धरून विचारले. मला तुम्ही आवडू लागला होता. खरं सांगते, एकही शब्द खोटा नाही आहे. ह्यात माझा स्वार्थही होता, पण माझं प्रेम खरं होते, भूमी म्हणाली. शिवाने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. तिच्या पाणीदार डोळ्यात पाहिले. दिसते, मला खरं प्रेम दिसते आणि ह्याच प्रेमाला मी सुद्धा आसुसलो आहे. आईबापाचा पत्ता नाही. चंदा सापडली, तिला बहीण मानली. तेवढंच काय ते बहिणीचं प्रेम मिळालं. आता बायकोचं हक्काचं प्रेम मिळते, हे माझं भाग्य आहे. तू सारखं सारखं तुझा स्वार्थ असं बोलू नकोस. आणि स्पष्टच सांगतो,
इथून कुठलंही संकट आलं तर ते झेलायला, त्याच्याशी भिडायला हा शिवा आहे. मी कोणालाही काहीही होऊ देणार नाही. तू, चंदा आणि ही वस्ती माझं कुटुंब आहात. काळजी करू नकोस. हां, पण माझी कधीही साथ सोडू नकोस. तिचे हात हातात घेत गहीवरून शिवा म्हणाला. फक्त मेल्यावरच हे हात सुटतील, तोपर्यंत नाही. भूमी त्याच्याकडे प्रेमाने बघत बोलली. शिवाने त्याला मिठीत घेतलं. भूमीचं भाग्यच होतं, शिवासारखा जोडीदार तिच्या आयुष्यात आला. संग्राम गप्प बसणारा नाही. त्याला कायमचं थांबवायला हवं. यासाठी तो जे काही करणार ते आधीच समजायला हवं. त्याला गुन्हा करतानाच पकडायचं, शिवा विचार करत होता. अगं तुझं डोकं बिकं फिरले की काय? काहीही बोलायचं. संग्राम त्याच्यासमोर बसलेल्या पवित्रावर भयंकर चिडला. तुझं पवित्र नाव कोणी ठेवलं ग? रागाने तो बोलला. जरा नीट डोकं चालवलं ना की मग कळेल मला काय म्हणायचं आहे ते. आवाजात काठोकाठ राग आणत पवित्रा म्हणाली. माझ्या वडिलांना त्या वस्तीत येणाऱ्या निवडणुकीसाठी कोणा राजकारण्यासोबत प्रचाराला जा सांगायचे आणि तिथे त्यांच्यावर गोळीबार करायचा. वा, काय पण डोकं चालवतेस ग? माझ्या वडिलांचा जीव गेला तर तू परत आणून देणार आहेस? आता संग्राम जास्तच वैतागला. ओ, खूप झाली तुमची वटवट. काही समजून घ्यायचं नाही, ऐकून घ्यायचं नाही, नुसती नकार घंटा वाजवायची. नाही तर नाही. राहिलं माझ्या बापाचं काय जातं आहे? त्या भूमीने इज्जत अब्रू तुमची घालवली. तुमच्या नाकावाटीत चून त्या शिवाशी लग्न केले. पाठवलेल्या त्या स्वयंघोषित 4 गिधाडांना पार कावळा करून पळवलं. अजून इज्जत जाऊ दे. माझं काय जातं आहे? मी जाते. पवित्र रागाने लाल होत फणकारत बोलली आणि जाण्यासाठी वळली. संग्राम काही क्षण न समजून तिच्याकडे पाहतच राहिला. ही या घरात सून म्हणून आली आहे की मी हिच्या घरचा घर जावी आहे? हीच मला दम देत आहे. तरी ती जे काही म्हणते ते नीट ऐकून घेतलं नाही तर समजणार तरी कसे? संग्राम विचार करत होता आणि जाणाऱ्या पवित्राला पटकन हाक मारली. ऐक, इकडे ये. मला नीट समजावून तरी सांग जरा, तो हळू आवाजात म्हणाला. ती थांबली व वळली. चेहऱ्यावर विजयी हसू. दमदार पावले टाकत ती संग्रामच्या रोखाने चालू लागली. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. मध्ये थोडा डिस्टर्बन्स आला आहे, क्षमस्व. कथेला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.